नमस्कार मित्रांनो, आज भव्य पलीकडे शर्यत ओपनचं मैदान पार पडत आहे. तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी खानापूर फाटीवरती. तर मित्रांनो, आजच्या खानापूर फाटीवरती पलीकडे शर्यत क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे. मित्रांनो, आजच्या खानापूर फाटी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन आत्ताच गटाला पळाले. गट क्रमांक 20 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली छत्रपती संभाजीनगरच्या लखनची आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबेची. गाडीवरती ड्रायव्हर होता किशोर ड्रायव्हर. किशोर ड्रायव्हरने गाडी चालवली गट क्रमांक 20 मध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाबेची आणि लखनची. मित्रांनो, गट क्रमांक 20 सुटाच्या अगोदर किशोर ड्रायव्हर म्हणजेच बाबे आणि लखनची गाडी आज चालवली या मैदानामध्ये. खानापूर या मैदानामध्ये किशोर ड्रायव्हरने म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या लखनची शेप चावली बघा. म्हणजेच सुट्टी व्हायच्या अगोदर गट क्रमांक 20 सुटायच्या अगोदर किशोर ड्रायव्हरने गाडी पाठीमागे घेतली सुट्टीच्या रेषेच्या पाठीमागे. तेव्हा किशोर ड्रायव्हरने लखनची शेप चावली. तर तुम्ही फोटो बघता, हा गट क्रमांक 20 सुटायच्या अगोदरचा हा फोटो आहे. तर अखिल भारतीय बलिकडा संघटनेचे सचिव विलास पैलवान यांचा फोन आलता. म्हणजेच लाईव्हच्या माध्यमातून मी बघितलं. अखिल भारतीय बलिकडा संघटना सचिव विलास पैलवान यांचा फोन आलता की ते बोलले गट क्रमांक 20 सुटायच्या अगोदर किशोर ड्रायव्हरने छत्रपती संभाजीनगरच्या म्हणजेच बाब्याच्या गाडीवरती तो जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरने एका बैलाची शेप चावली. आणि मित्रांनो, आजच्या खानापूर या मैदानामध्ये सेमीफायनलला आणि फायनलला किशोर ड्रायव्हर हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखनच्या गाडीवरती बसणार नाही. तर मित्रांनो, असं सांगितलं सचिव म्हणजेच अखिल भारतीय बलिकडा संघटना विलास पैलवान यांनी सांगितलं की उद्या खानापूर तालुका येथे आयोजक अखिल भारतीय बलिकडा संघटना ही मिळून उद्या किशोर ड्रायव्हर याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. नवनवीन बलिकडी शर्यत क्षेत्राविषयी माहिती पाहिजे असेल तर विशेष खतरा यूट्यूब चॅनल एक नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.